अध्यक्ष महोदय, किशोरजी जोरगेवार, नानाभाऊ पटोले, विजयजी वडेट्टीवार या सन्मान्य सदस्यांनी तोच रोख प्रश्नाचा आहे की त्या ठिकाणी फुलफ्लेज वाढलेला हिरवा बांबू त्या ठिकाणी 1500 एका कुटुंबाला द्यावे अशा प्रकारची पूर्वीची प्रथा होती, ती मध्ये बंद झाली। आता गरज पडली तर या सर्वच गोष्टी करता मंत्रिमंडळाची सुद्धा संमती घेऊ, त्याच्याकरता स्पेशल त्या ठिकाणी बांबूची लागवड करू। परंतु हा जो बुरुड समाज आहे, हा बुरुड समाजाचे जे मूल उद्दिष्ट त्यांचं जीवन जगण्याचा मार्ग आहे तो अबाधित ठेवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल। आपण म्हटल्याप्रमाणे तज्ज्ञ लोकांची समिती, वन विभागाचे अधिकारी तज्ज्ञच आहेत, या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून त्या रोजगाराकरता अधिक बाजारपेठा कशा निर्माण होतील। आपण म्हटल्याप्रमाणे वीज गेल्यानंतर पंख्याचा वापर केला जायचा ही गोष्ट खरी आहे, परंतु तो आता त्याचा अभाव झालेला आहे। म्हणून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याकरता आणि बुरुड समाजाकरता रोजगार निश्चित करण्याकरता दोन बाबी करता बांबूच्या अनुषंगानं केंद्र सरकार, राज्य सरकार प्रत्येक जिल्हागणिक त्या ठिकाणी मोहीम राबवत आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चितपणे मिळत आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे प्रश्न त्या ठिकाणी कायमचे निर्मूलन त्या गोष्टीचं करू, म्हणजे रोजगार वाढवू, बांबूची निर्मिती करू, लोकांमध्ये उत्साह वाढेल, पर्यावरणाचा समतोल राहील। निश्चितपणे या प्रयत्न केले जातील।